विश्वयुद्धाची झळ तर लागलेलीच आहे. याची प्रचिती सगळ्यांनाच आलेली आहे, याच्यात काही शंका नाही आहे. आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे नाव आता काही नवीन राहणार नाही आहे. मला वाटते ज्या काही लोकांना आजपर्यंत माहीत नसेल त्यांनासुद्धा माहीत झालेलं असेल की होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे. ज्या सामुद्रधुनीतून करोडो अब्ज डॉलर तेलाची निर्यात आयात होते आणि तो रस्ता आज बंद झालेला आहे. कशामुळे? तर अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवर केलेल्या युद्धामुळे, ज्यामध्ये युद्ध आणखी चिघळून अजून बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. आणि मला नाही वाटत हे वर्ल्ड लीडर यामध्ये लवकरात लवकर हे आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करतील. यांना फक्त त्यांची अशीच हे दिसत आहे अंदाजित वर्तन की ते फक्त प्रेसच्या माध्यमातून लोकांना सांगतात, परंतु आपल्याच अहंकाराला सामोर नेतात, अशीच वस्तुस्थिती आहे. आज अमेरिकासारखा लोकशाही देश, आज भारतासारखा लोकशाही देश इतक्या दडपणात आलेला आहे की समजत नाही आहे की कुठं फ्रीडम आणि कुठं राईट्स काय होऊन राहिले. अशी परिस्थिती आज जगामध्ये उद्भवलेली आहे. तर त्याला कारण हेच आहेत. अमेरिकेमध्ये गेली 10 ते 12 वर्ष होऊन राहिली. चुकीच्या माणसाला सत्तेमध्ये बसवल्यामुळे त्यांना ती सत्ता अंगलट आलेली दिसत आहे. आणि भारतामध्ये सुद्धा चुकीच्या लोकांनाच सत्तेमध्ये राहू दिल्यामुळे त्यांचे परिणाम आम्हालासुद्धा भोगावे लागत आहेत. लोक तर असेही म्हणत आहेत की आधी कोरोनासाठी लाईन लावायला लागली, मग आधी ATMसाठी पैसे बदलवण्यासाठी रांगा लागल्या, मग कोरोनासाठी रांगा लागल्या. बिमारीमध्ये लाखो लोक मेले. त्या चलन बदलवण्यामध्ये सुद्धा लाखो लोकांवर अन्याय झाला. आणि आता तेच परिस्थिती उद्भवत आहे. अगदी सेम सत्ता आणि परत रिपीट. आता तर गॅस LPGसाठी म्हणजे रांगा लागत आहेत. तर इतकी परिस्थिती चिघळत आहे. हे लोकशाही देश असणारे लोक